श्री स्वामी समर्थ येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा या नावाने ओळखत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्रभावी अशी उपाय आणि सेवा करण्यासाठी सांगितल्या जातात. हे उपाय आणि सेवा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्या घरातील शत्रू, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष संपून जातो आणि त्याचबरोबर आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होते असते. त्यातलाच एक प्रभावी उपाय आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गायीला आपल्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, जेणेकरून आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि गायीला जर आपण एखादा नैवेद्य विशिष्ट तिथीवरती खाऊ घातला तर त्यावेळेस आपली इच्छा जी आहे तर ती 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचते आणि त्याचबरोबर आपली इच्छा देखील पूर्ण होत असते. ज्या काही अडचणी आपल्या जीवनात आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती भरभरून कृपा होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे. कणिक मळायची आहे आणि त्यापासून तुम्हाला चपाती तयार करून घ्यायची आहे. आता चपाती झाली की त्यावरती थोडंसं खोबरं आणि थोडंसं गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपल्याला हा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना एका विशिष्ट प्रकारच्या मंत्राचा जप करायचा आहे. आता याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा. संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओत मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.